राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वारा वाहण्याचा अंदाज. पुणे आणि परिसरामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल, पुणे हवामान खात्याचा हा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटामध्ये पावसाची हजेरी. बाजारासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. मान्सूनचं अंदमानामध्ये लवकरच आगमन होणार. 3 दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र, विषुववृत्तीय वाऱ्यांचा प्रवाह अधिक मजबूत होण्याची देखील चिन्ह. यापूर्वी 14 ते 22 मे दरम्यान मान्सून अंदमानात पोहोचण्याचा अंदाज. पुण्यात काल 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद. दिवसभर उन्हाच्या झळा यासह रात्री जाणवत असलेल्या उकाड्यानं पुणेकर हैराण. मुंबईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 35 अंशांवरती. मुंबई उपनगरात तीव्र उकाडा जाणवणार. ठाणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी पावसाचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा पारा 45.5 अंशांवरती. जिल्ह्यात अनेक वर्षांचे उष्णतेचे विक्रम मोडले. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम असेल. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. उन्हाच्या तीव्रतेमुळे राज्यात दूध उत्पादनामध्ये 25% घट. राज्यात उन्हाचा पारा वाढला तर टंचाईच्या झळाही बसताय. हिरवा चारा कमी झाला, त्यामुळे दूध उत्पादकांना सरकारी पातळीवर आधार मिळण्याची गरज. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा 8.69% पोहोचला. शेतीसाठी पाण्याचा विसर्ग आणि बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी खालावली. वाढत्या तापमानामुळे जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली. 2.5 महिन्यांमध्ये पाणी साठ्यामध्ये तब्बल 15% घट झाली आहे. मे महिना बाकी आहे, तर तीव्र उष्णतेमुळे आणखी घट होण्याचा अंदाज आहे. वाशिमच्या ग्रामीण भागातील तलावांमध्ये साचलेला गाळ काढण्याच्या कामाला वेग, तर पाणी टंचाई लक्षात घेत जलसंधारण आणि पाणी साठवण क्षमता वाढवण्याच्या उद्देशानं प्रशासनाकडून गाळ उपसा मोहीम. रत्नागिरीमध्ये वादळी पावसामुळे महावितरणला मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी बत्तीगुल. 1,11,485 ग्राहकांना फटका. 85,000 ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत. 26,000 ग्राहक अद्यापही अंधारातच. परभणी परळी रेल्वे दुहेरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध. गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा रेल्वे दुहेरीकरणाला पाठिंबा, विरोध, तर फसवणूक करून जमीन बळकावण्याचा शेतकऱ्यांचा आरोप. लासलगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर 800 ते 1,100 रुपयांपर्यंत कोसळले. शेतकरी आर्थिक संकटात. उत्पादन खर्च निघत नाही. कांदा उत्पादकांमध्ये नाराजी. केंद्र आणि राज्य सरकारनं प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळी पपई लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. तर या ठिकाणी आता केळी पपई लागवडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा केला जातोय वापर. गोंदिया जिल्ह्यामध्ये यंदा 5.76 लाख मेट्रिक टन धान उत्पादनाचं लक्ष्य. 19,677 हेक्टर क्षेत्रामध्ये धान पिकाची लागवड होणार. गोंदिया जिल्ह्यामध्ये धान कापणीला वेग, तर अचानक अवकाळी पावसाचं संकट टाळावं यासाठी शेतकऱ्यांची पळापळ. तर अवकाळी पावसाच्या भीतीने मशीनद्वारे धान कापणी सुरू. भाजपचे नेते आमदार आशिष देशमुख यांनी स्वतः चालवला रोड रोलर. आशिष देशमुख यांच्याकडून मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता देणार मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते ही योजना. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये गावठी हातभट्टी, दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या ठिकाणांवरती पोलिसांनी टाकले छापे. 4 जणांवरती कारवाई. 35,000 रुपयांचा मुद्देमालही करण्यात आला जप्त. मुंबईच्या मालवणी आणि मनोरी या भागामध्ये ड्रग्ज बनवण्याचं साहित्य जप्त. मीरा भाईंदर या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेची ही कारवाई. कारवाईमध्ये 13 आरोपींना अटक. 13 कोटींहून अधिकचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला. बीडच्या परळीमधल्या गर्भपाताच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती परळीमध्ये दाखल. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या 4 सदस्यीय समितीची गित्या हॉस्पिटलला भेट. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून अहवाल सादर केला जाईल. निलेश घायवळ टोळीतील एका गुंडाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक. गुरुदत्त गुणाजी साळवे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. सिन्नरच्या कुंदेवाडी फाटा परिसरातून 3 अल्पवयीन मुलं बेपत्ता. मुलांच्या अपहरणाच्या शक्यतेनंतर आता सिन्नर पोलिसांकडून मुलांचा शोध. सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल. शोधासाठी पथकही करण्यात आली रवाना. धाराशिवमध्ये हशीश ऑइल तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवेल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ओडिसाच्या नक्षलग्रस्त भागातून एकाला अटक. पुण्यातील पर्वती परिसरातील आर्णेश्वर तावरे या कॉलनीमध्ये वाहनांची तोडफोड. काही तरुण रात्री नशेत असताना किरकोळ कारणावरून वादाचं रूपांतरण हाणामारीमध्ये झालं. त्यानंतर तरुणांकडून वाहनाची तोडफोड. वर्ध्यात वॉशआउट मोहिमेमध्ये 1,69,70,00,000चा मुद्देमाल जप्त. अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या साखळीवरती आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वॉशआउट मोहीम. कारवाईमध्ये जिल्ह्यात 272 आरोपींवरती 229 गुन्हे देखील करण्यात आले दाखल. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील 4 लिपिकांकडून 2,38,00,000चा अपहार. यापैकी अटकेतील तिघांना 16 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पिंपरी चिंचवडमधल्या 5 अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई. चिखली कुर्दरवाडी या परिसरामध्ये मध्यरात्री धार्मिक स्थळांवर बुलडोझर कारवाई. पोलिसांच्या बंदोबस्तात महापालिकेकडून 21 बांधकामं करण्यात आली. जमीनदोस्त. अमरावतीच्या अचलपूरमध्ये सासरच्या मंडळींच्या मारहाणीमध्ये गर्भवतीचा गर्भपात झाल्याचा धक्कादायक प्रकार. पती नणंद सासू विरोधात गुन्हा दाखल. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी मारहाण आणि छळ केल्याचा आरोप. नागपूरमध्ये मेड इन पाकिस्तान असलेली गोरी क्रीम विक्रेत्यावर एफडीएकडून गुन्हा दाखल. तर इतवारी परिसरामध्ये साईबाबा ट्रेडर्समधून गोरी क्रीमची विक्री सुरू होती. पाकिस्तानमधून गोरी क्रीमचा पुरवठा करणाऱ्या सद्दाम विरोधातही गुन्हा दाखल. माजलगाव अत्याचार आणि गर्भपात प्रकरणी मुलीच्या वडिलांना न्यायालयीन कोठडी सुनावली. मुलीचा गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर शहरात डिझेलचा तुटवडा. पेट्रोल पंपांवरती डिझेलचा साठा मर्यादित, त्यामुळे वाहनधारकांना केवळ 15 लिटरपर्यंत डिझेल देण्याचा निर्णय. कॅनमध्ये डिझेल देण्यास पंप चालकांनी मनाई केली. शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय आजपासून सुरू. तर रेशीमबागमध्ये डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहामध्ये उद्घाटन. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाचं जळगाव जिल्हा सराफा असोसिएशनकडून स्वागत. देशहितासाठी आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं या निर्णयाला साथ द्यावी. व्यावसायिकांचीही प्रतिक्रिया. हा निर्णय व्यवसायाविरोधात नसून देशाच्या प्रगतीसाठी आहे, असंही केलं स्पष्ट. मोदींच्या सोने खरेदी न करण्याच्या आवाहनावरती सोलापूरचे सराफा व्यापारी आक्रमक झाले. सोनं व्यापारी वर्षभर सोना नाही विकले तरी जगू शकतात, मात्र कारागिरांचं काय? व्यापाऱ्यांचा हा सवाल उपस्थित. अहिल्यानगरमधल्या सराफ व्यावसायिकाला तपासाच्या नावाखाली पोलिसांकडून मारहाण. सराफ व्यावसायिकाजवळची सोनं ताब्यात घेतले तर पोलीस पथकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. तर दोषी पोलिसांना बडतर्फ करून मालमत्तेची चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असाही इशारा. बीड नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांना केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी. मुख्याधिकारी शैलेश फडसेंना जीवे मारण्याची धमकी. केबिनमध्ये 2 व्यक्ती हुज्जत घालतानाचा सीसीटीव्ही देखील आला समोर. कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाचं राजकारण वेगळ्या वरणावरती. प्रशासक नियुक्तीनंतर आता सत्ताधारी नेत्यांचे संस्था प्रतिनिधी आक्रमक पवित्र्यात. गोकुळचे संस्था प्रतिनिधी प्रशासकांची घेणार भेट. आमदार सतीश पाटलांनी सहाय्यक दुग्ध निबंधकांची भेट घेतली. गोकुळ दूध संघाच्या संस्थांबाबत सुरू असलेल्या सुनावणीवरती चर्चा केली. पाटील गटाचे संचालक देखील उपस्थित होते. जिल्ह्याच्या दूध राजकारणामध्ये हालचाली वाढल्या. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांचा मोर्चा. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी मनसे आता आक्रमक. नागपूर महानगरपालिका मुख्यालयामध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन. आपली बसच्या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नाही, त्यामुळे आंदोलन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन. महानगरपालिका मुख्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेकडून घोषणाबाजी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हिरापूर आणि कुरुवाडा या 2 भागांमध्ये विमानतळासाठीच्या सर्वेक्षणाला विरोध. प्राण गेले तरी चालतील, परंतु सुपीक जमीन देणार नाही. सर्वेक्षणाच्या विरोधात शेतकऱ्यांची भूमिका. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तहसीलवरती शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चा. हरभरा, तूर खरेदी आणि पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक. नाफेडची खरेदी आणि पीक विम्याच्या मुद्द्यावरून तिवसा तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर. उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून विशेष खबरदारी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पेड दर्शन घोटाळा प्रकरणातील संशयितांची जामिनासाठी धाव. याआधी कोर्टानं विश्वस्त पुरुषोत्तम कडलकसह दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले. बुलढाणा या ठिकाणच्या शेगावमधील गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. भाविकांना सुलभ आणि शांततेत दर्शन घेता यावं, यासाठी मंदिर प्रशासनाचा हा निर्णय. सोलापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापालिकेच्या गेटवर जोरदार निदर्शनं. शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक.